हाय हॅलो नमस्कार सर्वांना। संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना एक पट्टी ब्लाऊज कट करायचं आहे आपल्याला। त्याच्यासाठी ना 40ची छाती आहे, तर मी 10ची एक घडी घ्यावी लागणार आहे मला। बघू शकता तुम्ही ब्लाऊज थोडं मापाचं मोठं आहे, तर साधं सिंपल असं ब्लाऊज कटिंग आहे। बघू शकता पहिल्यापासून तुम्हाला मी दाखवते। 1 मीटरचा कपडा घेतला आहे, त्याच्यामधून बघा आपली जेवढी मापाचं ब्लाऊज राहतं घडी तेवढं आपण माप घेऊन घडी ब्लाऊजची बनवू शकतो। आता बघा इकडे ना 40 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, तर मी एक घडी ना इथं 10ची घेते आणि शोल्डर आहे ना 6 घेते। मुंडा पण आहे ना 6.5 घेते इथं। पुढचा गळा आहे ना 7 घेते, थोडा मोठा सांगितला आहे मला त्यांनी। 7 आहे, हा 6 आहे शोल्डर, हे मुंडा 6.5 आहे आणि रुंदीला आहे ना 2.5 घेते, वरून बी 2.5 घेते रुंदीला हा गळा। आणि बघा 10ची घडी आहे ना, बघू शकता तुम्ही 10ची घडी घेतली आणि 2 इंच एक्स्ट्रा घेते। आणि इकडे ना 9.5चं कमरेची फिटिंग आहे, तर 1.5 इंच एक्स्ट्रा घेते इथं। बघा इकडे कट करून घेऊ आता थोडंसं। आणि बघा मुंडा पण इथून हे जे आहे ना ते पण कट करून घेऊन आता शोल्डर पण कट करू, बघू शकता तुम्ही। आणि हा पुढचा गळा आहे ना, हा पण इथून आपण कट करून घेऊ। आणि हा पुढचा भाग बघा फ्रंट पार्ट, हे पण खाकी आहे ना, इथून थोडंसं जेणेकरून खाकीमध्ये ना फुगा नाही होणार एवढं आपण आठवणीने कट करायचं आहे। आणि आता मधोमध कट करून घेते। आणि आता योग पट्टीसाठी बघा मी माप काढते, इथून आहे ना 3.5 घेतलेलं आहे, इथून 2.5 घेतलं आहे, बघू शकता। पट्टी ना कट करून घेऊ पहिले, नंतर तुम्हाला मी माप घेऊन दाखवते। पट्टी इथं साईडला राहू देऊ। आणि इकडे ना टक्स घेण्याचं माप घेते, बघा तुम्ही 3.5 अंतर आहे। हे ना हे जे याचं अंतर आहे ना 3.5 आहे। आणि हा पहिला टक्स याचं अंतर 2 घेतलं आहे, बघू शकता। खूप छान असं योगपट्टी ब्लाऊज ड्रॉ करून मी तुम्हाला दाखवते। याचं बी अंतर एवढं अंतर 2 आहे। हा दुसरा टक्स झाला आणि हा तिसरा टक्स, याचं बी अंतर आहे ना इथून 2 घ्यायचं एवढं बघा। आणि हा चौथा टक्स आहे ना, हा पण बरोबर 2 इंच घ्यायचं आहे, बघू शकता। खूप छान असा राऊंड येतो आपलं कटोरी ब्लाऊजसारखा। इथं आपलं वेअर करतो ना तेव्हा खूप छान असा शेप येतो। आणि बघा योग फ्रंट पार्ट मी तुम्हाला योगपट्टीचा एकदम छान असा कट करून दाखवलेला आहे। आणि जर तुम्हाला हा म्हणजे व्हिडिओ छान वाटत असेल नक्की, तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बघा इकडे ना बॅक पार्ट मी आता तुम्हाला कट करून दाखवते। तर इकडे पार्ट घेते मी 3ची पार्ट घेते आणि मस्त गोल गळा सांगितला आहे त्यांनी मला। बघा इकडे ना मला गोल नाही, नंतर मी माप बघितलं ना त्याच्यात मटका गळा आहे। खूप छान असं त्यांनी सांगितलं होतं की छान मला मटका गळा आवडतो असं, तर त्याच्यामुळे मग मला नंतर आठवण आली। कारण एवढं सर्व ब्लाऊज स्टिच करायला येतं ना, त्याच्यात थोडीशी गडबडी होऊनच जाते। बघा छान असा मस्त मटका गळा मी ड्रॉ करून इथं दाखवलेला आहे। बिना मापाचा बघा मटका गळा घेतला मी, कारण स्टिचिंग करायची खूपच घाई राहते। आणि त्याच्यामधून तुम्हाला थोडासा टाईम काढून एक व्हिडिओ कटिंग करताना मी तुम्हाला शेअर करते। बघा किती छान असा मस्त झाला आहे ना ब्लाऊजचा मटका गळा, बघू शकता तुम्ही। आणि आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे ना। आता स्लीवसाठी बघा आपण लॉंग आहे स्लीव, त्याचं माप घेऊ, बघू शकता। इथं थोडा आहे ना कपडा जॉईंट द्यावा लागतो, कारण आपण जेव्हा फिटिंग करतो ना तेव्हा कपडा कमी पडतो, कमी पडायला नाही पाहिजे म्हणून त्याच्या पहिले आपण स्टिचिंग करतो ना तर एक छोटीशी पट्टी अशी लावून घ्यायची, मग नंतर आपण स्लीव जॉईन करायची। आणि बघा इकडे 10ची स्लीव आहे ना, ती मी 11 घेते बघा। आणि इकडनं बी 11च घ्यायचं आहे, 3.5 वरती टिक करायचं आहे।
आणि दंड आहे ना, दंड घेर 5.5 आहे. आणि बघा इकडे 1.5 इंच एक्स्ट्रा घेते मी. छान अशी सुंदर लॉंग स्लीव कट करून दाखवते मी तुम्हाला बघा. आणि पूर्णच ब्लाऊज व्यवस्थित मस्त योगपट्टीचं ब्लाऊज आहे. पूर्ण A to Z तुम्हाला पूर्ण पहिल्यापासून तर लास्टपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण शेअर करते मी. तर बघा हा माझा योगपट्टी ब्लाऊज कटिंग करायचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर कसा वाटला असा. आणि जर काही चुकलं असेल तर ते पण मला सांगा. मी पण तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.